पण आता स्वामींचा विषय चाललाय म्हणून मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो, की हल्ली ना काही-काही गोष्टींमध्ये बाजार मांडलाय. काही-काही गोष्टी अनावश्यक आहेत, ज्या सोशल मीडियावर फक्त व्ह्यूज आणि लाईक्ससाठी सुरू आहेत. म्हणजे स्वामींचा फोटो येतो आणि ते म्हणतात, "थांब, लाईक करून जा, तुझी इच्छा पूर्ण होईल." आणि भीतीपोटी तुम्हाला विचारलं तर मी भीतीपोटी कधीतरी लाईक करते. हो. जेव्हा माझं खूप एखादं काम अडलेलं असतं आणि मी Instagramवर आणि अशी रील माझ्यासमोर आली, तर मी लाईक करते. म्हणजे मी खूप सुशिक्षित आहे, मी चांगली शिकले, तरी पण मी लाईक करते. हो. किंवा माझ्याकडून चुकून जर ते वर गेलं तरी पण मला मन खात राहतं, अरे मी लाईक नाही केलं, लाईक नाही केलं. मी परत ती रील शोधते. हे होतं. या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर ज्या सुरू आहेत, ज्या तुझ्याही नजरेत आल्या हो. असतील. काय वाटतं तुला या सगळ्याबद्दल? तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे? मला असं वाटतं ज्याची त्याची श्रद्धा आणि ज्याचे ज्याचे व्ह्यूज मिळवायची हं, ते हे आहेत. पण देवाचा बाजार नाही केला पाहिजे. जसं अक्षय कुमार सरांचं गाणं होतं, "मैं तो नहीं हूँ इंसानों में बिकता हूँ मैं इन दुकानों में." ते आता खरं व्हायला लागलंय असं वाटतं. आता आपण बरेचसे प्रकरण आता ऐकले, बरेचसे हं. लोकांबरोबर त्या गोष्टी घडल्या. तर कुठेतरी ते मनात हं. खातं. पण मला असं वाटतं की ते आपल्यावर आहे. आपण आपल्या मनावर किती करेक्ट. ताबा ठेवायचा. हं. मी नेहमी म्हणते श्रद्धा असावी, ती अंधश्रद्धा नाही झाली पाहिजे. आणि मी माझा बर्थडे ह्याच गोष्टीमुळे स्मशानभूमीत सेलिब्रेट केला होता. हो. मला ऐकायचंय हे. हो, मी माझा बर्थडे स्मशानभूमीमध्ये सेलिब्रेट केला होता. का? माझा बर्थडे असतो 9 ऑगस्टला आणि 6-7 ऑगस्टला मी एक आर्टिकल वाचलं, नागपूर की नाशिकमध्ये 5 वर्षाच्या मुलीचा जीव गेला. का? तिचे आई, बाबा आणि मावशीला असं वाटलं हिच्या अंगात भूत आहे आणि त्यांनी तिला घरात इतकी मारली, की ते भूत जाईल. त्या भूताला ते मारत होते, पण ते लागत तर तिलाच होतं, की त्या मुलीने जीव सोडला. आणि हे मी आर्टिकल वाचलं. मी म्हटलं, "अरे काय चाललंय? कुठे चाललोय आपण?" ठीक आहे, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह गोष्टी असतात, पण त्याचा एवढा बाव नाही केला पाहिजे आपण. मग मी म्हटलं, "मम्मा मला ना स्मशानभूमीमध्ये बर्थडे करायचा आहे." तर माझी आई, "नाही, नाही करायचं. तू येडी आहे? ए पागल, बावळट आहे? नाही करायचा, नाही करायचा." असंच माझ्या आईने केलं. म्हटलं, आई काही ऐकत नाहीये. मी एक पोस्ट बनवली आणि 8 ऑगस्टला रात्री मी ती माझ्या सोशल मीडियावर अपलोड केली, की मी उद्या स्मशानभूमीमध्ये माझा वाढदिवस साजरा करतेय. जर तुम्ही मला सपोर्ट करत असाल तर या. आणि माझ्या आईने बघितली. मग माझी आई मला खूप ओरडली. म्हटलं, आता मी टाकली आहे. आता ते करावंच लागेल. म्हटली, ठीक आहे चल. टाकली आहे ना, कर आता. जाऊ दे, चल आहे मी तुझ्यासोबत. आणि मग मी दुसऱ्या दिवशी भोसरीमध्ये स्मशानभूमी आहे. मी जिथे मी माझं गाव चरवली. हं. सो मग तिथेच भोसरीमध्ये मी त्या स्मशानभूमीत माझा बर्थडे सेलिब्रेट केला. यू डोंट बिलीव्ह, माझे नातेवाईकांपेक्षा पत्रकार लोक जास्त होते माझ्या वाढदिवसाला, माझ्या केक कापण्याला. आणि नॉट इवन मराठी, हिंदी, पण साऊथच्या जे चॅनल्स आहेत त्यांनीही ती न्यूज लावली होती, की ॲक्ट्रेस आर्या घारे हॅव सेलिब्रेटेड हर बर्थडे इन ग्रेव्हयार्ड. मग मला ते असं झालं, आपण म्हणतो नेहमी की निगेटिव्ह एनर्जी असते स्मशानभूमीत. आपण कोणाच्या मैतीला गेलो तरी आपण घरी येऊन अंघोळ हो. करतो. का? तर ती निगेटिव्ह एनर्जी हो. असू नये. हो. का स्मशानभूमीत निगेटिव्ह एनर्जी असेल? बरं जर असेल, तर आपल्याला तिथे मुक्ती का मिळते मग? स्मशानभूमीतलं ते जे आहे ते तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, उंच आहात, बुटके आहात, काही विचारत नाही. अंतिम सत्य तेच आहे, अंतिम ठिकाण तेच आहे. तिथेच जायचंय तुम्हाला आणि तुम्हाला तिथेच मुक्ती भेटतेय. मग जर तिथे मुक्ती भेटते तर ती गोष्ट निगेटिव्ह कशी असेल? मला असं झालं, ॲज अ यूथ ऑफ इंडिया, हं. ॲज अ यूथ ऑफ भारत, कुणीतरी पुढे येऊन हे इनिशिएट केलं पाहिजे, की हे बघा, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा करू नका. हं. आपले जे अँसेस्टर्स आहेत, जे आपले आजी-आजोबा आणि ह्या गोष्टी आहेत, तर त्यांनी काहीतरी विचार करेक्ट. करून ती परंपरा हं. आपण पाळत आलोय, तर ती पाळलीच पाहिजे. पण ती कितपत पाळायची याचा पण काहीतरी आपल्याला सेन्स पाहिजे. हं. ह्या सगळ्या गोष्टींचा मला खूप चीड ॲक्च्युअली, की अंधश्रद्धा नका ठेवू. तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा ना. का कोणाच्या अंगात वार येईल? का आपल्या अंगात का नाही येणार? मग ते इतके पवित्र आहेत का, की त्यांच्या अंगात देव येणार आणि मग ते सांगणार? हे नाहीये. देव देव आहे. देव का कोणाच्या अंगात येईल?
मला नाही पटत. मी ॲस्ट्रोवर बिलीव्ह करते. मी राशींवर माझा विश्वास आहे. माझ्या पत्रिकेवर विश्वास आहे. कारण ते जेव्हा मी जन्माला आलते तेव्हा ते वर घडलेली गोष्ट आहे आणि त्याच्यानुसार माझं आयुष्य चालतंय. सो याच्यावर माझा विश्वास आहे. पण माझा ह्या गोष्टींवर विश्वास नाही आहे. माझा देवावर विश्वास आहे. माझा लोकांवर विश्वास नाही. ही न्यूज मला नव्हती माहिती की तू स्मशानभूमीत आणि हे खूप सरप्रायझिंग आहे आणि खूप आज कुछ या तुफानी गोष्टीमुळे मी करते. खूप ट्रोल झाले पण. म्हणजे मी कमेंट वाचत होते. लग्न पण स्मशानभूमीमध्येच कर. मग अजून काय, 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 काय अशा बऱ्याच कमेंट्स होत्या. पण मी तेव्हा पण म्हटलेलं की मी सगळ्यांच्या मताचा आदर करते. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.